हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन थोडे दिवस झालं शेअर करते, कारण सकाळी थोडं ऊन असतं आणि व्हिडिओ बनवताना थोडंसं कॅमेरावरती मग ते लाईट ऊन आणि थोडंसं सावली असं आल्यासारखं होतं, त्यामुळे मग नीट दिसत नाही काय करते, त्यामुळे मग संध्याकाळचंच व्हिडिओ थोडंसं शेअर करते। तर इथं आता माझं भांडी घासायचं, तर आज दुपारी भांडी घासायची राहून गेले, तर थोडंसं एक 10-15 मिनिटात झोपले, कारण रात्री 2 वाजले झोपायला, त्यामुळं मग थोडंसं आता दुपारी थोडं झोपले, मग थोडं बरं वाटतंय। मग आता लगेच फक्त आधी भातापुरतं फक्त भात लावण्यापुरतं कुकर फक्त घासून लगेच भात लावून घेतला आणि चहा वगैरे जे आहे तर ते रेग्युलरचं बनवायला चालू केलं। तर आज मी थोडंसं वेगळं बोलणार आहे। तर एक कमेंट अशी आलेली की मी एक म्हणजे शॉर्टमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि ते खूप दिवसाचे जुने व्हिडिओ होते, तर मग म्हणजे बनवायचेच राहून जात होते, एडिट करायची रेसिपीज होत्या ॲक्च्युली त्या नॉनव्हेजच्या। तर काही लोकांना नॉनव्हेज वगैरे आवडत नाही, तर ठीक आहे। तर एका ताईंची कमेंट आलेली की कसं लोक वगैरे खाऊ शकतात, तर ठीक आहे, त्या कमेंटबद्दल मला काहीच वाटलं नाही वाईट, कारण नॉनव्हेज खात नाही तर त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, त्याच्याबद्दल मला काहीच वाटलं नाही। तर वरची जी सगळ्यात पहिली कमेंट आहे तर ती नक्की पहा तुम्ही। तर म्हणजे भांड्यावरून असं कोणाला बोलणं, तर हे म्हणजे मला तर आवडलंही नाही ते, मी त्यांना रिप्लाय पण दिला, पण मला हे खरंच म्हणजे वेगळंच वाटलं, विचित्र। म्हणजे भांड्यावरून पण लोक असं कसं काय बोलू शकतात। आता तर तिकडं गावाकडं काय होतं की चुलीवर पूर्ण स्वयंपाक केला जातो, कधी तर गॅसवर, तर मग त्यामुळे ते भांडी जी आहेत तर ती तशीच पडतात, काळीच पडतात। तर त्यामुळं फक्त भांड्यांवरून असं बोलणं हे योग्य आहे का, तर तुम्हीच मला सांगा। आणि जर खरंच योग्य वाटत असेल तर तेही मला सांगा, म्हणजे मलाही समजेल थोडं माझं काय चुकते ते, कारण याच्या आधी अशी कधी विचित्र कमेंट मला आली नव्हती, पहिल्यांदाच अशी आली आहे। आणि बाकी तर काही म्हणजे माझं काही चुकत असेल किंवा म्हणजे व्हिडिओमध्ये की तू हे चुकीचं दावते किंवा काय, हे जरी मला कोणी बोललं तरी मला काही वाटणार नाही, किंवा याच्या आधी तर अशी मला निगेटिव्ह कमेंट काही नाही आलेली, पण ही थोडी मला वेगळी वाटली। म्हणजे भांड्यावरून असं कशाला कोणाला बोलायचं, ज्याची त्याची परिस्थिती वेगवेगळी असते। आणि म्हणजे प्रत्येक वेळीच आता गावाकडं जे गावाकडचे लोक आहेत तर त्यांना ते नक्की रिलेट करू शकते की प्रत्येक वेळी असं भांडी व्यवस्थित एवढं स्वच्छ करणं पण नाही जमत, आणि चुलीवरची गॅसवरची भांडी जी आहे तर अशी जुनी भांडी असल्यासारखीच दिसतात, ते कितीही व्यवस्थित जरी स्वच्छ ठेवली तरीही। त्यामुळं मला नाही वाटत की काही चुकलं असेल वगैरे, तर त्यांनी अशी कमेंट केली तर त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं, पण मी लगेच उत्तर पण दिलं, पण ते थोडंसं वाईट वाटलं, त्यामुळं मग तुमच्यासोबत शेअर केलं की, आणि तुम्ही जरी कोणाचे व्हिडिओ पाहून इतर म्हणजे आपण कमेंट करतो तर थोडंसं विचार करून कमेंट केलेलं बरं, कारण समोरच्याला पण थोडंसं वाईट वाटू शकतं। जर अगदीच योग्य असेल तर ठीक आहे, काही बोलण्यात म्हणजे काही नाही आहे, पण जर उगाचच असं एखादं कारण काढून काही तर निगेटिव्ह शोधणं हे बरोबर नाही आहे। तर जाऊ दे, आज मी आता बनवते इथं धपाटे। तर धपाट्याची रेसिपी मी याच्या आधी 2 ते 3 वेळ शेअर केलेली आहे चॅनलवरती, पूर्ण पिठापासून अगदी कसं बनवायचं। याला इकडं थालीपीठ पण म्हणतात, आणि खूप म्हणजे महाग पण विकलं जातं हॉटेलमध्ये वगैरे, पण हे घरच्या घरी जे आपण करतो तर त्याची काही चव वेगळीच असते। आणि हे मला सगळं आईनं पीठ बनवून दिलेलं, नंतर खूप दिवस होत आलेले, पीठ खराब होईल म्हणून मग मी शेवटी हे थोडंच उरलेलं होतं, तर आज आता लास्ट हे धपाटे बनवून टाकते। तर ह्याच्यामध्ये मी जे मसाले मगाशी दाखवले तर त्याचं वाटण घेतलेलं पूर्ण करून, आणि आता थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, आणि ह्याच्यामध्ये थोडासा ओवा असा क्रश करून टाकला आहे, चवीनुसार मीठ, आणि थोडीशी वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, वाटणामध्ये पण टाकलेली, पण वरून टाकली की थोडीशी दिसताना पण छान दिसते, आणि ह्याच्यामध्ये धपाट्यामध्ये जेवढी कोथिंबीर टाकेल तेवढी छानच लागते। तर आता इथं मी धपाटे सगळे लाटून घेते। तर धपाटे लाटण्यासाठी मी इथं कापड वापरते, कारण मला असं पूर्ण व्यवस्थित लाटायला नाही जमत, तर माझी आई वहिनी वगैरे आजी गावाकडे नाहीत वापरत, ते डायरेक्ट असं पोळपाटावरतीच असं लाटून व्यवस्थित असं डायरेक्ट टाकतात, पण मला एवढं काही परफेक्ट जमत नाही, त्यामुळे मी वरून असा प्लास्टिकचा कागद वापरते आणि खालून कापड वापरते। खालून कापड हे वापरावंच लागतं, कारण जे आपण जेव्हा उचलतो तर तेव्हा ते व्यवस्थित तव्यावरती पडलं जावं यासाठी, कारण पीठ जे आहे तर ते पूर्ण असं चिकट नसतं जास्त, त्यामुळे ते उचलता येत नाही हाताने, त्यामुळे ते कापड खाली वापरावंच लागतं। फक्त प्लॅस्टिकचा कागद शक्यतो गावाकडे नाहीत वापरत। आणि आज मग धपाट्याबरोबर उसळ वगैरे जास्त कोणी आम्ही खात नाही, तर त्यामुळे फक्त दही आणलेलंच होतं, शक्यतो घरी दही नाही बनवत,
कारण विकतचं दूध असतं तर त्यामुळं नीट लागतं नाही लागतं, त्यामुळं शक्यतो मी नाही लावत. कधी तर लावते, लागलं कधी लागतं, नाही तर नाही लागत असं होतं दहीचं. त्यामुळं मग विकत आणलेलं होतं ते, तर ते दह्यासोबत मग धपाटे आणि मग थोडासा भात पण बनवून ठेवलेला मुलींना लागला तर म्हणून. तर आता इथं स्वयंपाकामध्ये एवढंच बनवलेलं आज. आणि धपाट्यासोबत मग दही असलं की काही वेगळं अजून काही लागत पण नाही. धपाटे थोडेसे टेस्टी पण असतात, त्यामुळं मग इतर कोणी म्हणजे सगळ्यांनाच बस होतं, 1-2 धपाट्यात पोट भरतं. तर त्यामुळं भातही तसाच उरतो मग. तरीही मी थोडा भात एक्स्ट्रा म्हणून बनवून ठेवला आहे. तर आज आहे हा इतकाच स्वयंपाक. मग त्याच्यानंतर लगेच जेवण वगैरे केलं, पाणी वगैरे आलं. मग पाणी आल्यानंतर कपडे वगैरे धुतले. तर आजच्या संध्याकाळी एवढंच काम झालं, असं विशेष असं काही नाही करायचं झालं. तर जर कोणाला राग आला असेल कमेंटचा किंवा मी बोलल्याचा तर सॉरी, पण मला कुणाला असं दुखवायचं नाही आहे. तर आज इथे विहीचे हेअर कट केलेला थोडासा, तर ती अशीच नुकतीच केस कट करून आलेली, तर तिची आंघोळ वगैरे घातली इथं, तर कट छान झाला आहे. तर त्यामुळं कमेंट जरी तुम्ही काही म्हणजे माझ्या वागण्यात किंवा सुधारण्याबद्दल मला जरी केली तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, नक्की तुमचं मत सांगत जा. पण थोडीशी निगेटिव्ह कमेंट आलेली म्हणून तुमच्यासोबत शेअर केली. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, जर आवडत नसतील तरीही डिसलाईक करत जा, म्हणजे मला कळत जाईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला नसेल आवडत तर काही प्रॉब्लेम